जय शिवराय मित्रांनो, राज्यातील आपले सरकार सेवा केंद्राची संख्या दुप्पट करून त्याच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या सेवा सुविधा या नागरिकांना घरपोच देण्याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा असा जी.आर. राज्य शासनाच्या माध्यमातून 27 मार्च 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. याच्याबद्दलची सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, राज्यामध्ये 2018च्या जी.आर. नुसार प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आपले सरकार सेवा केंद्र स्थापनेसाठी मंजुरी दिलेली आहे आणि याच्यामध्येच काही बदल करून आता प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावरती कमीत कमी 2 आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे. मित्रांनो, महाराष्ट्र राज्याचं झपाट्यानं होणारं डिजिटायझेशन, नागरिकांना सेवा सुविधाची असलेली आवश्यकता ही काळाची गरज आहे आणि याच पार्श्वभूमीवरती हा एक महत्त्वाचा असा निर्णय घेण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावरती कमीत कमी 2 आपले सेवा केंद्र स्थापन करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. याच्यामध्ये 5000पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावामध्ये कमीत कमी 4 केंद्र स्थापन करता येणार आहेत. याचप्रमाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी 25000 लोकसंख्येसाठी 2 केंद्र, इतर महानगरपालिका व नगर परिषदसाठी 10000 लोकसंख्येसाठी 2 केंद्र, याचबरोबर प्रत्येक नगरपंचायत क्षेत्रामध्ये किमान 2 आपले सरकार सेवा केंद्र स्थापण्यात येतील. मात्र लोकसंख्या जर 5000पेक्षा जास्त असेल तर अशा नगरपंचायतीला किमान 4 केंद्र स्थापन करता येणार आहेत आणि या निकषामध्ये वेळोवेळी बदल करता येतील. मित्रांनो, याचबरोबर हे सेवा केंद्र स्थापन केल्यानंतर याच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या जे काही सेवा असतील याच्या शुल्कसुद्धा निश्चित करण्यात आलेलं आहे, ज्याच्यामध्ये प्रत्येक सेवेसाठी 50 रुपयाचं शुल्क आकारलं जाईल. याच्यामध्ये 5% अर्थात ₹2.5 वाटा हा राज्य सेतू केंद्राचा असणार आहे. याच्यानंतर 10% वाटा हा जिल्हा सेतू सोसायटीचा असणार आहे. 20% वाटा हा महायुतीचा असणार आहे, अर्थात ₹10 महायुतीला जाणार आहेत आणि उर्वरित 65% अर्थात ₹32.50 हे आपले सरकार सेवा केंद्रवाले जे चालक असतील यांना या ठिकाणी मिळणार आहे. मित्रांनो, याचप्रमाणे जर नागरिकांना घरपोच सेवा घ्यायच्या असतील तर त्या घरपोच सेवा देखील महायुतीच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीनं बुक केल्या जातील आणि याच्यासाठी ₹100 शुल्क आकारलं जाणार आहे, ज्याच्यापैकी ₹20 हे महायुतीला तो उर्वरित ₹80 हे आपले सरकार सेवा केंद्र चालकासाठी सेवा दर म्हणून दिले जाणार आहेत. तर मित्रांनो, अशा प्रकारचा हा एक महत्त्वाचा असा निर्णय निर्गमित करून राज्यामध्ये असलेल्या आपले सरकार सेवा केंद्राची संख्या आता दुप्पट करून त्याच्या माध्यमातून नागरिकांना घरपोच सुविधा देण्याचा देखील प्रयत्न केला जाणार आहे. मित्रांनो, हा महत्त्वपूर्ण असा जी.आर. आपण maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता. याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल. धन्यवाद.